मला अजून एक प्रश्न होता डॉक्टर हो, की हो. रक्तदान केल्याने डोनरला नेमका काय फायदा होतो? हा FAQ आहे खरं की मुझे क्या मिलेगा असं एक डोनर्सच्या मनात असतं. तर ह्याच्यात सगळ्यात पहिलं काय आहे की कोणाला तरी मदत करणं किंवा कोणाचा तरी जीव वाचणं याचं जे समाधान आहे तो आपण म्हणूया की खरा फायदा किंवा खरा आहे की नुसत्या डोनरला नाही, समाजाला किंवा देशाला त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे की यू हॅव सेव्ड समबडीज लाईफ. हा पहिला त्याच्यातला हे आहे. दुसरं आहे की रक्तदान हा एक चांगल्या आरोग्याचा आरसा आहे असं एक जनरली म्हटलं जातं. आपण रक्तदान करू शकलो म्हणजे एकंदरीत आपलं बरं चाललंय बा एवढं तर आपल्याला नक्की कळू शकतं. तिथे एक छोटीशी मिनी मेडिकल एक्झामिनेशन करतात रक्तदानासाठी गेल्यानंतर. पल्स, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन आणि अन्य जी तिथे प्रश्नावली असते त्याच्यात काही शंका असतील किंवा काही पुढे मागे असेल तर थोडंसं डॉक्टरांशी चर्चा करणं, बाकी काही माहिती मिळणं हे आपल्याला तिथे कळून जातं. ब्लड ग्रुप कन्फर्मेशन असतं किंवा आपल्या ब्लड ग्रुपचे स्पेशली निगेटिव्ह ग्रुप असेल तर आपल्या ब्लड ग्रुपचे अन्य जे डोनर असतात त्यांच्याशी मैत्री होणं, संपर्क होणं असे पण त्याच्यातनं हे मिळतात. आणि झालं रक्तदान झाल्यानंतर रक्तपेढीमध्ये काही वेगळ्या तपासण्या होतात. जसं HIV आहे, हेपॅटायटिस B आणि C आहे, मलेरिया, सिफिलिस, ब्लड ग्रुपचं परत कन्फर्मेशन, एक अँटीबॉडी स्क्रीनिंग म्हणून एक टेस्ट असते. तर ह्या सगळ्या तपासण्या नंतर रक्तपेढी करते. त्याचे रिपोर्ट्सही आपल्याला जर हवे असतील तर आपण ते रक्तपेढीकडे मागू शकतो. जनकल्याणमध्ये आपण बघतोय की आज रक्तदान झालं की संध्याकाळी लगेच ईमेल किंवा रिक्वेस्टसाठी डोनर्सचं हे असतं की पीपल वॉन्ट टू नो की काय माझ्या ह्याच्यामध्ये आलं. त्यामुळे एक एकंदरीत आपल्या आरोग्याचा आरसा किंवा एक आपलं सगळं ठीकठाक आहे ना हे कळण्याचं पण एक माध्यम असू शकतं की रक्तदान शिबिर किंवा रक्तदानासाठी रक्तपेढीत येणं